नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आज आपण साकूर परिसरामध्ये आलेलो आहोत. ह्या आमची भाषा लागता येते. तर त्यांनी बटाट्यासाठी केरनची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून त्यांनी टेक्नॉलॉजी वापरून काय बदल झाला त्यांच्या बटाटा पिकामध्ये. नमस्कार, तुमचं नाव सांगा. आम्ही पुण्याला जात असताना हे बटाटे पाहत होतो, परंतु या ठिकाणी आम्ही म्हणजे पठार भागात कधी आम्ही सर हे पीक घेण्याचा प्रयत्नच नाही केला. पण आम्ही एक मार्गदर्शन घेतलं गांगड सरांचं, की म्हणलं जमल की नाही. तर गांगड सर म्हणले 100% जमल. आणि तुम्हाला सांगतो पहिल्यांदा हे पीक घेतलंय आम्ही. पहिल्यांदा पीक घेतलंय आणि त्याच्यात म्हणजे 100% यश आम्हाला भेटणारच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज प्लॉटचं पाणी बंद केलेले 8 दिवस झाले तरी बंद केलेले तरी अजूनपर्यंत कोणी सांगू शकत नाही का पाणी बंद केलेले एकदम हिरवगार. आणि याआधी पण आम्हाला म्हणजे बऱ्याचशा पिकांमध्ये अनुभव आहे, त्यामुळे मग आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं. आणि या पठार भागात पाहिले कशी वाटते बटाट्याची क्वालिटी? अजून तर 15 अजून ते रस उतरला नाही, याच्यापेक्षा डबल होणार आहे. हे आम्हाला अनुभव चांगला आहे आणि इथून पुढे आम्ही म्हणजे औषधं चालू ठेवणार आहे. गेले काही वर्षापासून यांच्याकडे बटाटा आहे. साहेब आपलं नाव काय? अंकुश गायकवाड. गायकवाड साहेब, कसं वाटतं तुम्हाला? 27 बटाटा आहे, तुम्ही आता उकळून पण खाली पाहिले, साईज क्वालिटी चमक अजून तो बटाट्याची size क्वालिटी बनणार आहे. चांगली हा. आहे, साईज पण चांगली होणार आहे हा. आणि त्याला लागत पण चांगली आहे. म्हणजे गळीत चांगलं भेटणार आहे. गळीत चांगलं आहे, भेटणार आहे. आणि हा. बटाट्याची साईज पण चांगली होणार आहे. म्हणजे पहिल्याच वेळेस बटाटा करून अगदी अनुभवी असल्यासारखं तुम्हाला वाटतं? हा, 100% आनंदी आहे आम्ही. म्हणजे नाराजचा विषयच नाही, कारण का गावात हा बटाटा पूर्ण रुजल्यावरती घेतला जातो. आमचा पहिल्यांदाच असा झालाय. अजून 15 दिवस म्हणजे ज्यावेळेस वाळणार आहे त्यावेळेस याच्यापेक्षा डबल होणार आहे. याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे. ज्यावेळेस तो रस याच्यापेक्षा डबल होणार आहे. आणि सगळ्यात इतर बाकीच्या बाबतीत म्हणजे एक नंबर आहे बा. बरं, आता गांगड साहेब, इतर या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी बटाटा केला आणि या बरोबर. ठिकाणी नवीन शेतकऱ्याला तुम्ही सक्सेस केली. बरोबर. तर याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचे? मला असं सांगायचं का केरन टेक्नॉलॉजी तशी बघायला गेलं तर एक ब्रँडच बनून गेलंय. कारण जिथं आपण सोडली ना तिथं ती तिचं काम करतीच, हे पूर्ण खात्री मला तर आलीच, पण आपल्या वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आली. तर शेतकऱ्यांना माझं मत असं आहे, तर तुमचं ह्या टेक्नॉलॉजी बद्दल काय मत आहे बा? शेतकऱ्यांना काय तुमचं म्हणणं राहील? नाही, माझं तर म्हणणं आहे का आपण पारंपरिक शेती करतो ना, त्यामध्ये नक्कीच केरॉनचा असा फायदा आहे. आपल्या बॉस असेल, बॉब असेल, आम्हाला पहिल्यांदा सर बॉसचा अनुभव आला. त्यानंतर म्हणजे चकाकीच्या बाबतीत आणि आपण म्हणतो ना की सगळ्यात महत्वाचं मूळ राहते. आता तुम्ही माती दाखवली सर, ही माती दाखवली ना, यात माती कमी पांढरे मुळे जास्त आहे. याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे सांगा बघू. तर तुमचं कुटुंब समाधानी? हा, समाधानी आहे ना. आम्ही 4 मित्रांना देखील सांगितलंय आणि पहिला आम्ही कांदे वगैरे याला मारलं ना, त्याला पण इफेक्ट भारी आहे. आणि हे म्हणजे 100% डोळे झाकून विश्वास ठेवण्यासारखी कंपनी. तुम्ही 1 वापरलेलं आहे. हा. धन्यवाद.